हरि ओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 31. पवनपवतामस्मि रामशस्त्रभृतामहं जषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. पवित्र करणाऱ्यांमध्ये मी वायू आहे, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये मी राम आहे, तसेच जलचरांमध्ये मी देवमासा आहे, नद्यांमध्ये मी गंगा आहे. पवन पवतामस्मि. भगवंत श्री सांगत आहेत की पवित्र करणाऱ्यांच्या मध्ये मी वायू आहे. पंचमहातत्वांपैकी वायू हे एक तत्व आहे. पवित्र करणाऱ्यात तेज आणि वायू अग्रेसर आहेत. तेजाबद्दल सूर्य आणि अग्नी ह्या विभूती त्यांनी या अगोदरच सांगितल्या आहेत. येथे वायूचा विचार करायचा आहे. वायू घाण दुर्गंधी वाहून नेऊन स्वच्छता करतो, त्याच्याकडे भेदभाव नाही. फक्त सुवासच तेवढा वाहून न्यायचा असे तो करत नाही. साचलेली घाण दुर्गंधी केर काढावा तसे वायू दूर आसमंतात वाहून नेतो. ती घाण दुर्गंधी कालांतराने इतर घटकांमुळे शुद्ध होते. आपणही कचरा दूर करायला फुंकर घालतो. एवढेच काय, पण राग शमन करायला आपण भावनेचा हळूच फुंकर घालतो. वाहती गोष्ट शुद्ध असते, साचून गोष्ट कुजते आणि अस्वच्छ होते. वायू सतत गतिमान असतो. याचप्रमाणे संन्यासाला भ्रमण करायला सांगितले आहे. यासाठी परिव्राजक असा खास शब्द आहे. संन्यासाने कोठेही 3 रात्रींपेक्षा जास्त मुक्काम करू नये असा दंडक आहे. कारण कोठेही थांबले की भावना विवशता चिकटते. जो थांबला तो संपला. सतत वाहतेपणा असला की तो शुद्धता करत असतो. वायू अदृश्य आहे, त्याची छाया पडत नाही, देवांची सावली पडत नाही. अर्थात हे एक रूपक म्हणून लक्षात ठेवावे. आपली छाप पाडून 4 चौघात मिरवत काम करू नये. प्रसिद्धी परान्मुखता ठेवून कार्य करावे. जाहिरातीच्या झोतात अहंकार निर्माण होतो. अहंकार हा महाभयावह शत्रू आहे, त्याच्यापासून दूर असावे. भगवंत श्री वायू ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. राम शस्त्रभूताम अहम. भगवंत श्री सांगत आहेत की शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये मी राम आहे. भगवंत श्रींचे भगवान परशुराम किंवा श्रीराम प्रभू हे दोन्ही अवतार विशेष आहेत. दोन्ही अवतार युद्धोत्सुक नाहीत, तरीही त्यांनी दोन्ही अवतारात शस्त्र धारण केले होते. भगवान परशुराम जन्माने ब्राह्मण आहेत. त्या काळी क्षत्रिय मातले आणि त्यांनी उपद्रव देणे सुरू केले. म्हणून अत्यंत नाईलाजाने भगवान परशुरामांना शस्त्र धारण करावे लागले. त्यांनी हिमालयापर्यंत भूभाग युद्ध करून जिंकून घेतला होता, परंतु अत्यंत निस्पृहपणे तो विप्राला दान देऊन स्वतःसाठी कोकणात समुद्रकिनारी नवीन भूभाग निर्माण केला आणि तेथेच महेंद्रगिरी म्हणजे सध्याचे चिपळूण तालुक्यातील परशुराम येथे वास्तव्य केले. अस्मादिकांचा परशुराम हा जन्मगाव मातृभूमी आहे. श्रीराम प्रभू क्षत्रिय कुळात जन्माला आले. ते तर नैतिक वचने सांगणारे मोठे तत्ववेत्ते होते. राज्याचा लोभ अजिबात न ठेवणारे होते. वनवासात जावे लागले तर मोठ्या आनंदाने गेले. तेथे सर्वसामान्य जनात वास्तव्य करून वास्तवाचे समाजकार्य केले. पुढे अत्यंत नाईलाजाने रावणाचा कायमकरिता बंदोबस्त करण्यासाठी शस्त्र धारण केले. सीतामाईंना सोडवण्यासाठी महायुद्ध केले. लंका पराक्रमाने जिंकून घेतली. परंतु त्या राज्याचा लोभ न ठेवता लंकेचे राज्य विभीषणाला देऊन स्वतः स्वगृही परत आले. असे हे दोन्ही राम मूलतः शस्त्र चालवण्याच्या विरुद्ध होते. शस्त्र चालवून शूरवीर म्हणून घ्यावे,
लढाया करून राज्याचा विस्तार करावा किंवा असे काहीही त्यांच्या स्वभावात नव्हते. तरीही त्यांना नाईलाजाने शस्त्र सज्ज व्हावे लागले. स्वतः भगवंत श्रींनी याही अवतारात सर्वप्रथम बासरी हातात घेतली. सर्वत्र प्रेमभाव आत्मभाव निर्माण केला. गोपगोपी समवेत नृत्य क्रीडा केली. परंतु तेथे असुरांनी उच्छाद आरंभिला म्हणून जनकल्याणासाठी राक्षसांचा बिमोड करण्यासाठी अत्यंत नाईलाजाने बासरी आणि नृत्य यापासून दूर होऊन सुदर्शन चक्र धारण केले. अर्जुनासारखा योद्धा पुढे आल्यावर स्वतः सारथ्याचे काम पत्करून न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार अशी भूमिका घेतली. अशा प्रकारे राम हा एक आगळा वेगळा शस्त्रधारी अवतार आहे. भगवंत श्रीराम ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. झषाणाम मकर च अस्मि. भगवंत श्री सांगत आहेत की जलचरांमध्ये मी देवमासा आहे. जलसजीव ही विश्वातील पहिली सजीव सृष्टी आहे. जलचरांमध्ये देवमासा फार अजस्त्र असतो. त्याच्या इतका मोठा दुसरा जलचर मासा नाही. त्याच्यात फार ताकद असते. त्याने महाकाय असलेल्या बोटीला धडक दिली तर ती अजस्त्र बोट हेलकावे खाऊ लागते. बोटीला भोग पडू शकते. महासागरात याचे वास्तव्य असते. हा भगवंत श्रींचा पहिला अवतार आहे. भगवंत श्री देवमासा ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. स्त्रोतसाम अस्मि जान्हवी. भगवंत श्री सांगत आहेत की नद्यांमध्ये मी गंगा आहे. गंगा नदी हिंदुस्थानचे वैभव आहे. हिंदूंना गंगा अति पवित्र आहे. तिला गंगा मैया असे म्हणले जाते. ही स्वर्गातून भगीरथाने पृथ्वीवर गंगोत्रीद्वारे आणली अशी श्रद्धा आहे. स्वर्गातून पृथ्वीवर उतरताना पृथ्वी डोलायमान होऊ नये म्हणून श्री महादेवांनी तिला प्रथम आपल्या मस्तकी धारण केली. महादेवांना त्यामुळे गंगाधर असे नाव मिळाले आहे. ती जेव्हा भूमीवरून वाहू लागली तेव्हा ती जान्हू नावाच्या राजाच्या राज्यातून वाहू लागली. त्याने गंगेवर अधिकार सांगितला. ती त्याच्या राज्याच्या अंगाखांद्यावर प्रथम खेळून मग तिचा पुढील प्रवास सुरू झाला. त्यामुळे तिला जान्हूची कन्या जान्हवी असे नाव मिळाले. दुसरी ही कथा आहे की गंगेला जान्हू नावाच्या ऋषीने प्राशन केले आणि मग कानामधून बाहेर प्रवाहित केले. त्यामुळे तिला जान्हवी असे नाव मिळाले. गंगेबद्दल अनेक कथा आहेत. तिच्या पावित्र्याचे वैशिष्ट्याचे मुख्य गुण जे आहे ते पाहूया. या जगात गंगा नदीचे असे एकमेव पाणी आहे की जे पूर्ण शुद्ध आहे. पूर्ण शुद्ध याचा अर्थ असा की ते कितीही दिवस कितीही महिने कितीही वर्षे भरून ठेवले तरी ते कधीही खराब होत नाही. ते जसे आहे तसेच पूर्ण शुद्ध राहते. जगातील इतर जलप्रवाहांचे भरून ठेवलेले पाणी फार फार तर 7 दिवस शुद्ध राहते. त्यानंतर त्या पाण्यात जंतू किडे होतात. पाणी कुजते नासते अशुद्ध होते. याला या जगात एकमेव अपवाद आहे तो म्हणजे हिंदुस्थानातील गंगा नदीच्या पाण्याचा. याचे आजच्या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांनी विश्लेषण केले आहे. परंतु ते याचे मूलभूत कारण आजतागायत शोधू शकलेले नाहीत. कारण ही वैज्ञानिक गोष्ट नाही. याचे कारण आध्यात्मिक आहे. गेली हजारो वर्षे आमच्या ऋषीमुनींनी गंगातटी जी तपश्चर्या केली त्यामधून जी पवित्र योग ऊर्जा प्रज्वलित झाली त्यामुळे त्याच्या पावित्र्याने गंगा स्वर्गगंगाच राहिली आहे. आज आपण याची नोंद घेऊन गंगा अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी. भगवंत श्री गंगा नदी ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. हरिओम.